वडवली. नक्कीच मोने संघाने प्रथम नाणेफेकीत जिंकली आणि आमंत्रित केले टीम वडवली संघाला फलंदाजीसाठी. जब विकीला मॅन इन एक्सपिरियन्स संबोधलं जातं, या वडवली संघाची एक बॅकबोन म्हणून संबोधलं जातं तो विकी नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी हताश केलं होतं आपल्या टीमला, आपल्या टीममेट्सना. नक्कीच आता मात्र पाहूयात जोमाने आता मात्र पाहूयात विकी काय करतो आपल्या संघासाठी. नक्कीच कमबॅक करेल का हे पाहणं योग्य असणार आहे. सर्वांच्या नजरा विकीवर असणार आहेत. सांघिक पहिल्या षटकात आपल्या संघासाठी भावेश आणि सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वडवली संघाकडनं अभिजित आणि नॉन स्ट्राईक एंडला विकी. सज्ज होतोय भावेश. आता मात्र आकुटप्प्याचा चेंडू नक्कीच बॅटची कडा घेतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय थेट यष्टी रक्षकाच्या डोक्याच्या वरनं थर्ड मॅन रिजनला आउट ऑफ डिफेन्स. 4 धावांकरिता डीजे शॉर्ट पिच टाइपचा चेंडू फेकण्यात आला होता गोलंदाजाच्या मार्फत. नक्कीच फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न दाखवला होता फलंदाजाने, परंतु काहीशी बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला थेट यष्टी रक्षकाच्या डोक्याच्या वरनं. 4 धावांकरिता एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन. लक फॅक्टर देखील पाहायला मिळतो आपल्याला टीम वडवली संघाच्या बाजूने. पाहूयात अजून कितपर्यंत लक फॅक्टर त्यांच्या फेवर मध्ये असणार आहे. सांघिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू हाताळतोय, सज्ज होतोय भावेश. आता मात्र पुन्हा एकदा हुक टाइपचा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि चेंडू जाऊन विसावतोय थेट यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट चेंडूची सांगता होती पंचांच्या मार्फत. या डॉट चेंडूच्या साह्याने धावसंख्या ती 2 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा शप्पा लावून खेळून काढलेला चेंडू नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषे पलीकडे येतं. टिपिकल रामदेव बाबा पतंजली चौकार. प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येईल आणि सुंदर झेड फलंदाज फेल. नक्कीच अभिजितची खेळी संपुष्टात. बॅक टू दी डगआउट. नक्कीच वाईट काढल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलाय गोलंदाजाने आणि धावफळ अजूनही स्थिर आहे. 10 धावा आपण पाहतोय. 10 फलकावरती मोठा गाडी बाद झालाय. अभिजित ज्याने तब्बल एक चौकार मारला होता, परंतु डगआउटच्या आश्रयाला जाताना दिसतोय. आता मात्र गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज भावेश आणि
छोट्या येतोय फलंदाजीसाठी. आता मात्र नक्कीच फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कौतुक करावं तेवढं थोडं. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याचा पुल केला आणि नक्कीच मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू केला सीमा पार. षटकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरसावेल 16 या आकड्यावरती. विकी आपण पाहतोय फलंदाजी मार्गवर. विचार केला जर विकीचा नक्कीच आपण पाहतोय तर वडवली संघाकडून एक आक्रमक खेळाडू विकी वारगडे मॅन इन ऍक्शन मध्ये पाहतोय त्याला. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. आता मात्र चेंडू पडल्यानंतर जास्त उचली प्राप्त केली होती. पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंच आपले फेटाळून लावतायत. निर्धाव चेंडूने सांगता होत आहे. षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांकडून. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावर विराजमान निलेश केणे आणि अजय केणे डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय. दोघांना VIP डायन्स मध्ये विराजमान आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या मार्फत. जी उद्या जी प्रेक्षणीय सामना होणार आहे भिवंडी विपक्ष कल्याण, तर नक्कीच कल्याण टीमला त्यांनी स्पॉन्सर केलंय. अजय केने आपण पाहतोय या ठिकाणी. जरा जास्त स्पीडअप घ्यायचा आहे. विनंती असेल मोहणे संघ अजूनही भरपूर सामने खेळवण्याचे बाकी आहेत. आपणास विनंती असेल ऑफिशियल कॉल असेल आपणास सुद्धा जास्त वेळ घेऊ नका. आधीच आपण भरपूर वेळ खर्च केलाय. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्गवर दर्शन आणि दर्शनला नक्कीच आपण पाहणार आहोत मॅन इन ऍक्शन मध्ये. आता मात्र नक्कीच मोठा हादरा. यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी होते गोल आणि मोठा झटका. छोट्या बॅक टू दी डगआउट. स्पीडअप करायचं विनंती असेल दोन्ही संघांना. पहिला चेंडू जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला आणि या ठिकाणी गडी बाद होतोय. थोडा स्पीडअप करायचं अन्यथा पुढील सामने 2 षटकांचे खेळण्यात येतील. नक्कीच आयोजकांकडून आम्हाला सूचना येते थोडा स्पीडअप करायचंय. कालचा एक सामना सुद्धा खेळवण्याचा बाकी आहे. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत सेमी फायनलचा सुद्धा या ठिकाणी सामना होणार आहे. तर विनंती असेल दोन्ही संघांना थोडा स्पीडअप करायचंय. मोहणे संघ आपण वारंवार या ठिकाणी आयोजकांच्या विनंतीला मान देत नाहीये. कृपया शेवटची आपल्याला ऑफिशियल वॉर्निंग असेल जर यापुढे जर आपण वेळेचं सहकार्य दिलं नसेल तर आपला पॅनलाइज व्हावं लागेल. विनंती असेल सहकार्य करायचंय. दर्शन येतोय गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू दांडी गुल झाला आणि आता मात्र पवन आपण पाहणार आहोत मॅन इन ऍक्शन मध्ये. आता मात्र उजवी एसटी सोडून चेंडू ट्रॅव्हल होतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येतो वाईड अतिरिक्त एका धावेने मात्र धावफलक कासवाच्या गतीने पुढे सरसावेल 17 या आकड्यावरती. अजूनही विकी आपण पाहतो तर खेळपट्टीवर सज्ज आहे. ज्या विकीने पहिल्या चेंडूवरी मिड विकेटच्या डोक्यावरून आरपार षटकार मारला होता तोच विकी आपण पाहतोय. फलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. वेरिएशन केलं होतं
गोलंदाजाने, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेताना नक्कीच गच्च्याला थ्रो. आणि या ठिकाणी मात्र धावचीची संधी झाली असती, परंतु 2 धावा नक्कीच चतुराईने या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल 19 या आकड्यावरती. सुरेख या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिलते. पवन इरादे स्पष्ट करते हुए यहाँ पर पहली गेंद पे इस बार उड़ा दिया है बल्ला, गेंद जाएगी सीमा पार, 6 रनों के लिए षटकार। उत्कृष्ट फटकेबाजी आता मात्र पाहायला मिळते. पवन आक्रमक होताना दिसतोय. वेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी पंच आमच्याकडे वलतायत. नक्कीच वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त अशी एक धाव, एका धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावेल 26 या आकड्यावरती. कुठेतरी चूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज दर्शनला, परंतु कुठेतरी फंबलिंग होते गोलंदाजी मार्ग मध्ये आणि अशा स्वरूपाने अतिरिक्त अशा धावा बहाल केल्या जात आहेत वडवली संघाला. मात्र पल्लू स्कोप मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. धावचीची संधी होईल, परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण होते. वेरिएशन पाहायला मिळले. फलंदाज वारंवार पवनचा जर विचार केला तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आता मात्र आपण पाहतोय स्ट्राईक एंडला विकी येतोय. भरपूर वेळ नॉन स्ट्राईक एंडला उभा होता फलंदाज, परंतु आता त्याच्याकडे संधी असेल. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच चेंडूवरती बाद झाला होता, परंतु या मॅच मध्ये पहिल्याच चेंडूवरती षटकार मारून आपली जी ताकद होती ते दाखवून दिले या सामन्यामध्ये. तोच विकी आता आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. गच्चाल थ्रो आहे, पाहूया. एक धाव पूर्ण झाले, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. पवन जर विचार केला तर अतिशय चपळाईने ही धाव घेतली पवनने, अतिशय वेगवान गतीने. बाईचा इशारा येतो पंच आमचे उमेश केणी सरांकडून. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती नक्कीच विकीच्या मनामध्ये काहीच दडपण असेल की हा चेंडू स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार की हा चेंडू सीमा पार षटकार मारणार. मनामध्ये नक्कीच कुठेतरी दडपण सुद्धा असेल. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक असतं. क्रिकेटच्या लँग्वेज मध्ये वारंवार आम्ही सांगतो की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस असतो. आता मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि अतिरिक्त अशी एकदा वाईटच्या रूपाने प्राप्त होते पुन्हा एकदा वडवली संघाला. कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होतोय दर्शनचा आता मात्र, परंतु ते प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. कुठेतरी चांगला टप्पा टाकावा लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं. मित्रांनो, आपण पाहतोय दरम्यान चालू असलेला सामना मोहणे विपक्ष वडवली आणि अतिशय अतिटटीचा सामना, शिस्तबद्ध सामना आपण पाहतोय. कार्पेटच्या साहाय्याने पाठवलाय, पाहूया. धावचीची संधी आणि मोठा मासा गळायला लागतोय. विकी डगआउटच्या आश्रय जातो. मोठा झटका. 1 मोर विकेट डाऊन.
बॉक्स मध्ये येऊन विराजमान व्हायचंय. तर या षटकानंतर नक्कीच दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर सज्ज राहायचे दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस बॉक्सच्या इथे येऊन विराजमान व्हायचंय. जरा स्पीडअप करायचंय मोहने संघ. आता मात्र चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न होता, फॉम्बलिंग झाली क्षेत्ररक्षणामध्ये. नक्कीच कच्चाळ क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा मात्र बहाल केल्यात. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं समीकरण असतं, परंतु इथे कुठेतरी गच्च्याला कामगिरी पाहायला मिळते. 3 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 3 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल. 33 या आकड्यावरती अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या येणाऱ्या 5 चेंडूंवरती नक्कीच कुठेतरी चांगली कामगिरी करताना दिसेल पवन. आपण पाहणार आहोत मॅन इन ऍक्शन मध्ये, ज्याने एक तब्बल मोठा फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. आता मात्र पुल केलाय, चेंडू हवेत आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. 1 धाव सहजरित्या पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. आता मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा मानस असेल पवनचा. कॅपॅसिटी आहे, गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता दाखवण्याची आवश्यकता या सामन्यामध्ये असेल पवनच्या स्वरूपाने. अजूनही 4 चेंडू शिल्लक असणार आहे. येणाऱ्या 4 चेंडूवरती आक्रमक खेळी साकारावी लागेल. जास्त वेळ खर्च करू नका, अजूनही भरपूर सामने खेळवायचे, अन्यथा 2 षटकांचे सामने खेळण्यात येतील. आता मात्र यू मिस साय डेफिनेटली हिट. पुन्हा एकदा थंडी होते गोळ, मोठा हादरा. पवन बॅक टू दी डगआउट. धावा आपण पाहतोय धावफलकावरती. थोडा स्पीडअप करायचे, फलंदाजांना विनंती असेल, वेळेचं बंधन असणार आहे. साई एकवीरा मोहिली आणि येवई या दोन्ही संघांदरम्यान येणारा पुढील सामना असेल. तर दोन्ही संघांना एक आपल्या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या इनिंग नंतर मात्र दोघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. धावसंख्या होते 35 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. दोन ओव्हरमध्ये 30च धावा होत्या. नक्कीच ऑफिशियल स्कोरर आमच्याकडे अवेलेबल आहे, कृपया वेळेला बंधन द्या. नक्कीच 30 धावा होत्या. त्यानंतर मात्र या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 3, त्यानंतर 2 धावा आणि आता विकेट गेला तर 5च धावा आलेल्या आहेत. आणि अशा तऱ्हेने 5 धावा आणि 2 षटकांमध्ये 30 अशा 35 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. तर विनंती असेल आपण सहकार्य करायचंय आणि थोडं स्पीडअप सुद्धा करायचंय. आता मात्र मोठा फटका पाहूया, क्षेत्ररक्षक येईल आणि नक्कीच सुरेख झेल, फलंदाज फेल. सुरेख फटका होता, परंतु त्या ठिकाणी कच्च्याला कामगिरी फलंदाजाच्या मार्फत झाली. कुठेतरी चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये भर दिसतोय मोहनी संघाच्या. थोडा स्पीडअप करायचे, वारंवार आपणास विनंती असेल, अन्यथा 2 षटकांचे सामने आपणास खेळावे लागतील. थोडा स्पीडअप करायचंय, अन्यथा आजच्या दिवसातील सामने उद्या खेळवावे लागतील. उद्या सुद्धा आपणास या ठिकाणी यावं लागेल. आता मात्र सुरेख फटका पाहूया, 1 धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा मानस, परंतु धावचित होते पुन्हा एकदा गडी बाद. रनआउटच्या स्वरूपाने महेशची खेळी संपुष्टात.
तर दरम्यान पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल, थोडा स्पीडअप करायचंय, वेळेचं बंधन आहे, वारंवार आपल्या सूचना येतात. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय तर 36 धावा आतापर्यंत पाहतोय धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल आणि त्यानंतर मात्र आपण टॉस बॉक्स कडे वळूया. शेवटचा चेंडू असेल, उत्कृष्ट फटका पाहूया. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकी करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होते. अशा तऱ्हेने एकच धाव बहाल केली जाते आणि धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 37 धावा आणि 38 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी, ती म्हणजे मोहनी संघाला. दरम्यान आपण वळूया टॉस बॉक्स मध्ये. या ठिकाणी आपले दोन्ही संगणक अवेलेबल आहेत, तर नाणेफेकीसाठी आपण आमंत्रित करूया अजय केणे, नक्कीच एक डॅशिंग पर्सनॅलिटी कोंडेरी गावचे. तर आपण पुन्हा एकदा पाहू शकता, हे आपलं नाणं एका बाजूला कोंडेरी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला AB11 असं कोरलं गेलंय. तर विनंती असेल मान्यवर अजय केने यांना की आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. दरम्यान कोंडेरी स्पोर्ट्स कॉल आणि या ठिकाणी कोंडेरी स्पोर्ट्स येतो. नक्कीच येवई संघ या ठिकाणी नाणेफेकी जिंकते. तर मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं. येवई संघ आपणास विनंती असेल की नक्कीच आपला डिसिजन कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आधी आपण एक सामना जिंकलाय, तर आता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 25 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 25 धावा, 3 षटक असतील. तर असे कुठले क्षेत्ररक्षक आहेत किंवा गोलंदाज आहेत यांच्याकडून अपेक्षा असतील? राहुल आहे, रोशन आहे आणि मी आहे. कीच पहिला सामना आपण जिंकलाय. तर आपण शेवटचा प्रश्न विचारूया, या आयोजनाबद्दल, संध्याकाळच्या सत्राबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन तर खूप आहे, खूप चांगलं आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. थँक्यू. आता आपण बोलूया मोहिनी स्पोर्ट्स यांनी हा टॉस हरलाय, तर फलंदाजी करावी लागेल. किती धावा कुटण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. तर असे कुठले फलंदाज आहेत त्यांच्याकडून पुन्हा एकदा अशा असेल अपेक्षा असतील संघाला? रोशन आहे, प्रेम आहे आणि मी स्वतः आहे. तर धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा शुभेच्छा, दोन्ही संघांना शुभेच्छा. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय येवई संघाने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स हेमंत पाटील. नक्कीच टीम वडवली या संघाला पेनल्टीलाइज केलं जात आहे. त्यांची 12 मॅनची जी ड्रेसिंग आहे ती कुठेतरी आपल्याला, आणि जो खेळाडू आहे आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकाच्या स्वरूपात, त्याची ड्रेसिंग कुठेतरी मिसमॅच पाहायला मिळते. त्यामुळे त्यांना पेनल्टीलाइज करण्यात येत आहे. 2 धावांची पेनल्टी घेऊन खेळावं लागणार आहे टीम वडवली या संघाला. म्हणजे जो 38 रनचा टार्गेट आहे तो फक्त आणि फक्त 36 रन्स होणार आहे टीम मोहने संघासाठी. आणि स्पीडअप करायचा सामना. मी वारंवार विनंती करेन, आपल्याला अजूनही 5 सामने खेळवायचे, याची दक्षता घ्यायची आहे प्रत्येक संघाच्या कर्णधाराने. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक टीमच्या संघ नायकांनी याची दक्षता घ्यायची आहे की जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये जे संघ सहभाग घेतील तेव्हा वेळेचं भान राखायचंय. कारण की अतिशय डिसिप्लिनरी अशी स्पर्धा आहे. कोंडेरीकर चषक 2021 यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहायला मिळते आपल्याला 10 क्रिक या चॅनल वरती. या स्पर्धेचं सज्ज होत आहे गोलंदाज. ऑन साइडला एक मोठा पटका, फिल्डर तेथे आहे परंतु काहीशा चुका घडतायत आणि पाहूयात 1 बाउन्स आउट ऑफ डिफेन्स. 4 धावांसाठी डीजे. नक्कीच एक मोठी चूक घडली आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि जिथे कुठे झेल बाद होता फलंदाज तोच त्याच
चेंडूवर तब्बल 4 धावा येत आहेत या एका चुकीमुळे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. आता मात्र अपिश खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच एलिव्हेशन आणि टायमिंग होत नाहीये, परंतु पुन्हा एकदा झेल सोडला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 38 सर्कल मध्ये. मित्र म्हणेन चुकीला माफी नसणार आहे. तब्बल 2 झेल सोडण्यात आल्या आहेत. सुहासाच्या, नक्कीच तो सुहास आता कितपत मागणं ठरणार आहे या सामन्यामध्ये पाहणं योग्य असणार आहे. नक्कीच कुठेतरी नाराज असेल संघनायक आपल्या क्षेत्ररक्षकांवर, कारण की तब्बल 2 चेंडूंवर 2 झेल सुटले गेलेत. जिथे 2 विकेट्स हवे होते तिथे तब्बल 5 धावा खर्चिक केल्या टीम वडवली संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. आधीच 2 रनांची पेनल्टी घेऊन खेळणार आहेत टीम वडवली संघ. तर पाहूयात ज्युनियर सूरज याला विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. आता मात्र पुन्हा एकदा अपिश खेळण्याचा प्रयत्न. 38 सर्कल मध्ये फिल्डर आहे. आता मात्र कोणत्याही प्रकारची चुकी केली जात नाही आणि फलंदाज फेल होतोय. लागलेला सांघिक पहिला विकेटचं पतन भावेच्या स्वरूपात टीम मोने या संघाला. डीजे मी पुन्हा एकदा विनंती करेन की ज्युनियर सूरज याने यायचे समालोचन कक्षाकडे आणि सामना देखील स्पीडअप करायचा आहे. दोन्ही पंचांना विनंती असेल, कारण की वेळेचं भान देखील राखलं गेलं पाहिजे. थोड्याच वेळात सूर्य अस्ताला जाणार आहे आणि याची देखील अतोनात सूरज, ज्युनियर सूरज यायचंय. पुन्हा एकदा सुरेख असा तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळाली होती. चेंडू अगदी टॉस झाला होता. बीट करतोय फलंदाजाला, जाऊन विसावेल थेट यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट चेंडूची सांगता होते. या डॉट चेंडूच्या साह्याने पहिल्या षटकातील 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती स्कोर बोर्डवर 5 धावा. नक्कीच त्या 5 धावा देखील मी तर म्हणेन लक फॅक्टर आहे टीम मोने या संघाच्या फेवर मध्ये. आता मात्र सुरेखरित्या कट केलाय कव्हर्स आणि गल्लीच्या दोन्ही फिल्डरच्या दरम्यान आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय वेगाने. सीमा रेषा पलीकडे येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. होता. आता मात्र सुहासाच्या बॅट मधनं नक्कीच क्लास प्रस्थापित केला होता. वेट अँड वॉश शॉट खेळून काढला होता कव्हर्स आणि गल्लीच्या गॅप मधनं. आता मात्र पुन्हा एकदा वेट अँड वॉच पाहायला मिळते ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. डीजे नक्कीच धावसंख्या आहे ती एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर 13 आणि 2 धावा ऍड केल्या जातील पेनल्टीच्या, म्हणजे तब्बल 15 धावा स्कोर बोर्डवर लावण्यात यश संपादन झालंय P1च्या षटकामध्ये टीम मोने या संघाला. तुमच्याकडे जर आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर या जगात काही अशक्य प्राय नाहीये. नक्कीच तोच आत्मविश्वास बाळगावा लागेल टीम वडवली संघाच्या गोलंदाजांना जर इथून कमबॅक करायचा असेल तर या सामन्यामध्ये. आणि आपल्या सोबत आता एक चांगले गुणलेखक जोडले गेले आहेत. एलकुंदे गावचे अक्षय वाकडे नक्कीच हताश असतील. कुठेतरी सामना गमवावा लागला जो सामना जिंकायचा होता. असो, हार के बाद ही जीत होतीये हे लक्षात घेता पुन्हा एकदा नव्याने व जोमाने प्रयत्न करावे लागतील पुढच्या टुर्नामेंट मध्ये.
टीम एलकुंदे आणि अक्षय वाकडे यांना. तर सज्ज होत आहे गोलंदाज सांघिक दुसरं षटक आता आपल्या संघासाठी आणि सुरेख तेज तर यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि फलंदाजाला धाडतोय परतीच्या मार्गावर. लागलेला सांघिक दुसऱ्या विकेटचं पतन मनोजाच्या स्वरूपात. डीजे हरलो नाहीये, फक्त प्रयत्न थोडे कमी पडलेत. पुन्हा नवी उमेद, नवी आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरणार म्हणजे उतरणार. नक्कीच तोच मनाशी धाडस बाळगून तुम्ही मैदानात उतराल अशी अपेक्षा बाळगतो. परंतु आता मात्र कुठेतरी कमबॅक केलाय महेशाने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा तोच महेश गोलंदाजी ट्रॅकवर. सामना मात्र करेल आता निलेश. सुरेख असा चेंडू होता, लोअर फुल टॉस ज्याला म्हटलं जातं. ऑन साइडला घेऊन काढलाय अलॉंग दी कार्पेट. फिल्डर तेथे आहे, थ्रो केला जाईल तितक्यात वेगाने. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दाखवतोय. दोन्ही फलंदाज आपल्या रनिंग मधून आणि या 2 धावा यशस्वीरित्या पार पाडल्या जातात. या 2 धावांच्या साह्याने धाव संख्या आहे ती स्कोर बोर्डवर 17 धावा. 1 रन शॉट आहे. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. नक्कीच 1 धाव शॉट येते, तर एकच धाव गृहीत धरण्यात येणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र काहीसा टप्प्याचा चेंडू होता, खाली राहतोय. परंतु पाहूयात पंचांचा डिसिजन. यस, इट इज अ वाईड. काहीसा बाहेर ट्रॅव्हल झाला होता चेंडू आणि नक्कीच वाईड +1 अशा 2 धावा जोडल्या गेल्यात. कुठेतरी जो महेश आपल्याला कमबॅक करून देताना पाहायला मिळाला होता, तोच महेश आता मात्र दिशा भरकटतोय आपल्या गोलंदाजी मध्ये. नक्कीच अवांतर धाव देणं योग्य असणार नाहीये जर आज सामना जिंकायचा असेल तर टीम वडवली संघाला. यानंतर होणारे सर्व सामने नक्कीच 38 सर्कल मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. या 1 धावेच्या साह्याने धाव संख्या आहे ती धाव फलकावर 19 धावा. उत्कृष्ट असे गुणलेखक चांगली माहिती गॅदर करून आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि तितकंच चांगलं कार्य पार पाडतात आमचे ट्रेन क्रिक या चॅनेलचे जे कुणालजी म्हात्रे आपल्याला या चॅनेलद्वारे यूट्यूबवर थेट लाईव्ह प्रक्षेपण दाखवतायत या मॅचचं, या स्पर्धेचं. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला घेऊन काढलेला चेंडू नक्कीच डीप स्क्वेअर लेग वरून फिल्डर येईल, फील्ड करेल. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होतात. या 2 धावांच्या साह्याने धाव संख्या आहे ती स्कोर बोर्डवर 21 धावा. सॉरी, सांघिक दुसरं षटक मार्गस्थ असताना 21 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत. येणारे 8 चेंडू आणि 17 धावांची गरज ती मोन्या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. आता मात्र ऑफ साइडला एक देखना फटका होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डर येऊन एक प्रेक्षणीय झेल टिपला गेला आणि हा लागलेला सांघिक तिसरा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. प्लीज सामना स्पीडअप करायचा आहे. नक्कीच निलेश याची जागा भरून काढण्यासाठी येतोय. न्यूमॅन ऑन द क्रीज आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश नक्कीच जो 3rd राऊंड होणार आहे तो प्रत्येकी 2 ओव्हरचा असणार आहे आणि कंपल्सरी
ओल्ड बॉल यूज करण्यात येणार आहे, म्हणजे जुना बॉल यूज करण्यात येणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे. आता मात्र आउट अपील होतीये, परंतु पाहूयात पंचांचा डिसिजन. नो, इट इज अ नॉट आउट. नक्कीच डॉट चेंडूची संगतता होतीये. या डॉट चेंडूच्या साह्याने धाव संख्या आहे ती स्कोरबोर्डवर 21 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे आणि A1 जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. 2 विदूषक या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेत. चंगू आणि मंगू हात करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच डीजे एक सॉन्ग होऊ द्या चंगू मंगू साठी. व्यक्त करेन या स्पर्धेच्या माध्यमातून सज्ज होत आहे गोलंदाज सांघिक. तिसरं षटक आता आपल्या संघासाठी. सुखदेव नक्कीच ओव्हर पिच चेंडू होता, नक्कीच रनआउटची संधी होती आणि डायरेक्ट हिट देखील होत आहे. नक्कीच फिंगर अप करतोय अंपायर राम जाधव यांच्या मार्फत आणि बाद घोषित केलंय फलंदाज. बॅक टू दी पवेलियन. चंगू मंगू थोड्याच वेळात तुम्हाला बघू. नक्कीच एक चांगला थ्रो पाहायला मिळाला होता आणि त्या थ्रोच्या मोबदल्यात त्यांना एक विकेट हस्तगत झाली विकीच्या मार्फत. नक्कीच मी तर म्हणेन एक चांगली पीस ऑफ फिल्डिंग दाखवली विकीयाने आणि पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुखदेव, तुमची सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी ठेवा. नक्कीच त्याच पद्धतीने सर्व खेळाडू येथे एफर्ट्स करताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच हॅट्स ऑफ टू यू ऑल प्लेयर्स. येणारे 5 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण. नक्कीच आता एक लेफ्ट हँडेड बॅट्समन जेसी रायडर इन स्टाईल मध्ये स्टान्स घेऊन उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवर सुखदेव उर्फ सुक्कू. आता मात्र काहीसा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच खेळण्याचा मानस उराशी बाळगला होता, परंतु ओव्हरथ्रोच्या स्वरूपात या धावा येतील का? नक्कीच धावचीत होतोय फलंदाज हितेशच्या माध्यमातून आलेला हा मंगू लवकर यायचंय. तुम्हाला थोड्याच वेळात पुन्हा बघू. पटकन या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुखदेव. आता मात्र काहीसा शरीरापासून दूर ठेवण्यात आला होता चेंडू. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी हाताळतो आतापर्यंत सुखदेव आपल्या संघासाठी. ज्या गोलंदाजीची नितांत गरज होती
तशाच प्रकारची फेकी आतापर्यंत केली गेली आहे सुखदेवाच्या मार्फत आणि येणारे 3 चेंडू आणि समीकरण असणारे ते 16 धावांचं. आता मात्र कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. आकुटप्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट थर्डमॅनचा प्लेअर तिथपर्यंत येईल, गॅदर करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आहे ती स्कोरबोर्ड वर 28 रन्स. येणारे 23 धावा, सॉरी. येणारे 2 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग रिजन मध्ये. खणखणीत दणदणीत चौकार डीजे. फलंदाजी पाहायला मिळते, लाऊड अपील होती आणि अशा पद्धतीने हा सामना विजय होतोय टीम वडवली संघ आणि थेट क्वालिफाय होतोय, थर्ड राऊंड मध्ये जाऊन पोहोचतोय. मी तर म्हणेन बेस्ट ऑफ लक टीम वडवली संघ आणि हार्ड लक टीम मोने संघ. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल तुमचे देखील खूप खूप कौतुक. आणि तदनंतर एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 संघांदरम्यान. त्यांनी 6 धाव देऊन 2